नाही प्रयत्न करत सगळ्याच नसत तुम्ही माणसावरचे असतील, एखाद्या पर्यावरणाचे असतील, तर या विषयाच्या संदर्भात आपण थोडेफार या ठिकाणी थोडं जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो त्याच्या आधी मी माझी स्क्रीन आपल्या समोर शेअर करतो. लेट मी शेअर माय स्क्रीन. हॅलो, हा येते सर आवाज. सर स्क्रीन शेअर बंद करा तुमच्याकडून. ओके. घ्या सर. माझा आवाजही येते? हो येत आहे सर, येत आहे. स्क्रीन पण दिसते? ओके ओके, डन सर. Okay. So the topic of my today's presentation is the impact of COVID-19 pandemic on human beings and environment. So dear friends, this is a very burning topic in today's world. There are various seminars, webinars and conferences that are going on around the world, and everyone is talking about the problems or the various aspects of or the problems or the impression of COVID-19 pandemic on the human beings as well as the environment. There are two sides I would like to describe in this presentation. But before going into the details, let me congratulate all of you and wish you all the best on the World Environment Day, which was basically started in 1974, if I'm not wrong. It was started in 1974. For the first time, it was celebrated at the capital of Sweden, Stockholm Conference. आणि त्या ठिकाणी जेव्हा जवळपास 115 देशाची लोक एकत्रित येऊन त्यांनी एक विचार मांडला की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे देशाच्या, जगाच्या, व्यक्तीच्या, मानवाच्या सर्वांच्या कल्याणासाठी आपल्याला एकत्र मिळून काहीतरी नवीन भूमिका घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक संघटना तयार केली ज्याला आपण एक वेगळ्या टर्म मध्ये म्हणू शकतो युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. सगळ्यांची बांधणी करण्यात आली आणि त्याची बांधणी केल्याच्या नंतर तब्बल 46 वर्षांच्या नंतर आज आपण 2020 मध्ये पोहोचतो. दरवर्षी या एन्व्हायरमेंट दिवसाच्या निमित्ताने बऱ्याच काही थीम्स प्रमोट केल्या जातात. They always decide various themes and they work on it. म्हणजे जर मी मागच्या वर्षीचा जर विचार केला तर 2018 ला बीट प्लास्टिक पोल्युशन नावाची थीम होती. 2019 ला बीट एअर पोल्युशन नावाची थीम होती आणि या वर्षी 2020 ला या एन्व्हायरमेंट पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जी थीम आहे त्याला आपण एक या ठिकाणी बघू शकतो आपण, टाइम फॉर नेचर. दिस इज द कॉल और दिस इज द नेचर्स कॉल ॲज वी ऑलवेज से, की ज्या वेळेस निसर्गाच्या अगदी अपोजिट आपण वागू लागतो, निसर्गाच्या अगदी अपोजिट आपण एखादी कृती करतो, तर देर इज अ नेचर्स कॉल and it creates some kind of problems or in the form of calamities and natural problems. So this is how we can discuss here under the theme of time for nature.
आता या थीम मध्ये काय झालं की एन्व्हायरमेंट डे 2020 च्या निमित्ताने त्यांनी नेमके फोकस ठेवलाय की अ फोकस ऑन इट्स रोल इन प्रोव्हाइडिंग द इसेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर. Now see, in this aim and objective, we easily find that or easily understand the role of United Nations and its objective, where they primarily focus on the life and the infrastructure which is available on the earth, and with the help of all these infrastructure and life or the other resources, how we can survive or what are the ways to survive happily. These are the themes and objectives in these then before going into details, let me show you a message of the UN secretary. So just this video is just for 1 minute. Just watch what is there and what is the message of this. हॅलो. Hello. हा सर, व्हिडिओ आवाज नाही आहेत का? आवाज नव्हता येत का? अच्छा, आवाज नव्हता येत. ठीक आहे. So with the topic. So this was the message where the UN Secretary says that this is the time of nature where we have to go back to the nature and follow the objectives, follow the rules and regulations. So this is how we can survive happily and easily in this world, on this planet also. So before going into the details, again, let me tell you something about the Environment Day. या वर्षीचा एन्व्हायरमेंट डे जो होता तो कोलंबिया आणि जर्मनी या दोन देशांमधून त्यांनी होस्ट केलेला आहे. आता या वर्षीचा जो थीम आहे, मी आता जे सांगितलं टाइम फॉर नेचर, या थीमला घेऊन, आणि मागच्या वर्षी वेगळ्या देशामध्ये, या वर्षी कोलंबियामध्ये. आता कोलंबियामध्ये काय, तर कोलंबियामध्ये मला वाटतं जवळपास जगाच्या 10% मेगा डायव्हर्स रिजन त्याच्याकडे पाहायला मिळतं, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच फ्लोरा, फाउना, trees, planets, various aspects are available there. That is why that country has taken initiative to organize or hosting this conference or the World Environment Day in their nation. So आता या कॉन्फरन्स आपण जेव्हा कोरोना किंवा व्हायरस 19 याबद्दल जेव्हा बोलतो, तर मी थोडं तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी पुन्हा रिपीट करतोय की हा नेमका व्हायरस कुठून आला, याचा उगम नेमका कुठे झाला, किंवा वेअर इज द ओरिजिन ऑफ दिस डिसीज, देयर इज ऑलवेज प्रॉब्लेम. आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट या ठिकाणी की कोणीच शाश्वतीने सांगू शकत नाही की याचा नेमका उगम कुठे झाला. पण तरी सुद्धा अमेरिकेने जेव्हा ब्लेम करणं सुरू केलं, चीन आणि अमेरिका या दोघांमध्ये जेव्हा भांडणं सुरू होतात, तेव्हा एकमेकांना ब्लेम करणं सुरू होतं, आणि त्यांनी ब्लेम सुरू केलं. त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल नावाच्या एका वृत्तपत्रातून, मासिकातून त्यांनी एक बातमी, एक हल्ला चढवला चीनमध्ये की दिस disease was originated in the seafood market and through the transmission from animal to human. So this is a very important turning point in the spreading of COVID-19 in the world. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी की एका बाजूला चायना त्याला रिफ्यूज करते, त्याला नकार देते की आमच्याकडे असं काहीच झालं नाही. पण बरेचसे नोबेल लॉरिएट, बरेच सारे
जे थिंकर्स आहेत, फिलॉसॉफर आहेत, अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, त्या सगळ्यांनी एकच नारा पकडलाय किंवा त्यांनी एक सायंटिस्ट म्हणून आपली भूमिका समोर मांडली आहे. जर मी एक उदाहरण म्हणून घेतलं तर फ्रेंच नोबेल विनिंग सायंटिस्ट लुक मॉन्टिग्युअर रिसेंटली क्लेम दॅट की हा जो कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस जो आहे हा नेमका चीनच्या लॅब मधूनच आलाय असं त्यांनी दावा केलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हा असा काही डिसीज आहे की ज्यावर अजूनपर्यंत कोणत्याच लॅबमध्ये, कोणत्याच देशांनी, कोणत्याच वैज्ञानिकांनी, मेडिकल ऑफिसरनी अजूनपर्यंत याच्यावर मेडिकल ट्रीटमेंट किंवा वॅक्सिन तयार केली. We will see this is app I have pasted here from the website of World Health Organization, where it says that or describes the patients or the ज्याला आपण कॉन्टॅजियन म्हणतो तो कसा पसरत गेला किंवा त्याला संक्रमण कसा झाला तो या ठिकाणी आपण पाहू शकतो. दिस अगेन अनदर इम्पॉर्टंट ग्राफ इज देअर वेअर इट टॉक्स अबाउट द व्हेरियस कॉन्टिनेंट्स. म्हणजे जर मी अमेरिकेला जर विचार केला तर त्या ठिकाणी जवळपास 30 लाखाच्या वरून केसेस कन्फर्म झालेल्या आहेत. युरोप, ईस्टर्न मेडिटेरियन, साऊथ ईस्ट एशिया, वेस्टर्न पॅसिफिक आणि आफ्रिका अशा कित्येक खंडातून जर पाहिलं तर प्रत्येक देशामध्ये जवळपास एक बोटावर मोजण्यासारखी 2-3 देश सोडली तर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या देशांमध्ये याचा प्रसार आणि प्रभाव पाहायला मिळतो. आता महत्वाची गोष्ट अशी की या पसरलेल्या व्हायरसचा, या पसरलेल्या संक्रमित किंवा महामारीचा किंवा पेंडेमिकचा किंवा इपिडेमिकचा प्रभाव नेमका मानवी जीवनावर कसा होतो, जो आपल्या वेबिनारचा आज टॉपिक आहे. मी थोडं लिमिटेड घेतोय आणि नेमका त्या टॉपिक वर जातोय. सो व्हेन आय टॉक अबाउट दिस the impression or the impact of human beings, I have categorized the impact or the impression in different ways. So let me talk about the first category. आता पहिला प्रभाव जो आहे तो आपण या पद्धतीने मांडतो. हेल्थकेअर जी सिस्टम आहे, कोरोना जो आला तो पहिल्यांदा चीन मधून इटलीला गेला. आता इटलीलाच नेमका का गेला, कारण की जर इटलीचा जर किंवा बेसिकली जर त्याचा इतिहास पाहिला तर आपल्याला माहित पडतं की इटली ही चर्मोद्योगसाठी जास्त फेमस आहे आणि त्याच्यामध्ये जो काही चामडं वापरलं गेलं होतं ते चीन मधून मागवलेलं गेलं होतं आणि तिथे वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचू लागला. आता त्या देशांमध्ये जी काही स्ट्रॉंग मेडिकल फॅसिलिटीज आहेत, एक वेल डेव्हलप्ड साधनं आहेत, संसाधनं आहेत, तरी सुद्धा त्या देशांमध्ये याचा प्रभाव नेमका का झाला तर तो एक अजून वेगळा विषय चर्चा करण्यासारखा आहे. पण या ठिकाणी जो जगासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे चॅलेंजेस इन डायग्नोसिस. कशी करायची, याला सामोरं कसं जायचं, याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं जस्टिफाय करायचं. जर केसेस याचा प्रभाव इतक्या पटीने वाढला, जर अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेसारख्या देशामध्ये एवढ्या जगाच्या सुपर पॉवर असलेला अमेरिका देश, या देशामध्ये जगातील सगळ्यात जास्त पेशंट आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटीज, टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे चॅलेंजेस इन डायग्नोसिस किंवा क्वारंटाईन किंवा ट्रीटमेंट ऑफ सस्पेक्टेड अँड कन्फर्म केसेस, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट impact I think in this situation. Then the second thing is that around the globe we find the second option is, or the second very important crisis is going on, that is the burden or existing medical system. की ज्या ठिकाणी वेगवेगळे हॉस्पिटल कमी पडत आहेत, गव्हर्नमेंटने रेल्वे तयार करून ठेवल्यात, त्यांच्यामध्ये क्वारंटाईन सेंटर तयार करून ठेवल्यात किंवा विलगीकरणाचे सेक्शन तयार करून ठेवल्यात. म्हणजे जर त्यांना धोका माहित असता तर कदाचित या पद्धतीची गोष्ट ते करू शकले असते. पण एका वेळेस आलेल्या या परिस्थितीला सामोर जाताना नेमक्या अमेरिकेसारख्या, इटली, स्पेन वेगवेगळ्या देशांनाही जरा जड जात आहे. सो दिस इज अगेन दिस सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट क्रायसिस इज अवेलेबल इन दिस सिच्युएशन. तिसरी महत्वाची गोष्ट मला वाटते की पेशंट विथ अदर डिसीज अँड हेल्थ प्रॉब्लेम आर गेटिंग निग्लेक्टेड.
आता या ठिकाणी बरेच सारे जे ऑलरेडी पेशंट आहेत, ज्यांना मधुमेह आहे किंवा अजून काही आजार आहेत, त्या आजारांमुळे या आजाराचं संक्रमण व्हायला बेनिफिट होतो की काय, अजूनपर्यंत त्याच्यावर गव्हर्नमेंट सांगते की त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो, पण काळजी घेणं आपलं काम आहे. आणि या ठिकाणी त्याचं असं म्हणणं आहे की ज्यांना आजार आहेत त्या आजारांमुळे त्या आजाराला त्याची मदत मिळते, म्हणून ते इंटरलिंक किंवा ज्याला आपण काय एकमेकांवर आधार लावले, ज्याला आपण पॅरासाइट सारखं म्हणू शकतो किंवा पेंडॅलूम सारखं म्हणतो, इट इज लाईक दॅट. तिसरी महत्वाची गोष्ट, ओव्हरलोड ऑन डॉक्टर्स अँड हेल्थ केअर प्रोफेशनल्स. आजच्या घडीला सगळ्यात मोठा देव माणूस म्हणून समजला जाणारा म्हणजे डॉक्टर किंवा हेल्थ पेशंट ला सांभाळणारे जे नर्सेस असतील, प्रोफेशनल असतील, त्या सगळ्यांची लाईफ भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विचारात घेतला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000च्या वर ही गोष्ट आपल्याला दर्शवली जाते. त्यानंतर मेडिकल शॉप्स. आता या ठिकाणी मेडिकल शॉप्स बद्दल आपण जे बोलतो आधीच कमी आहे. आपण स्टील डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतो, त्याच्यामध्ये आपला देश आहे. आणि जीडीपीचा विचार केला तर त्यामध्ये आपला जो भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे त्याच्यापैकी मला वाटते 3.5% वी स्पेंड ऑन मेडिकल एक्सपेन्सेस. दुसरी गोष्ट अशी की रिक्वायरमेंट ऑफ हाय ऑफ मेडिकल सप्लाय चेन. याचा सगळ्यांचा कुठेतरी आपण या सगळ्या कॅटेगरीजला जर आपण अंडरस्टँड केलं तर ऑटोमॅटिक सगळ्याच देशांच्या हेल्थ आपलं त्याच्यामुळे सगळ्यांच्याच अर्थव्यवस्था, सगळ्यांच्याच काय म्हणतात की बॅलन्स शीट बिघडलेली आहे. नंतर दुसरं आपण इकॉनॉमिकल व्ह्यू कडे बघू की ज्याच्यामध्ये स्लोईंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इसेन्शियल गुड्स. सगळ्या कंपन्यांचे सगळ्या प्रोडक्ट बंद झालेले आहेत. सगळ्या देशांमध्ये एखादा प्रोडक्शन असेल तर ते एकदम थांबून गेलेलं आहे. लेबरचा प्रॉब्लेम येतोय. सगळ्या देशांना याला सामोरं जाताना इतकी त्यांच्या नाकातोंडाशी पाणी आलेलं आहे की सगळ्या गोष्टी त्यांना बंद ठेवाव्या लागत आहेत. त्यामध्ये काय होतं की जेव्हा सगळे म्हणतो ती सुद्धा वाढू शकते. त्यानंतर जर हाच प्रकार असा सुरू असला तर लॉसेस इन नॅशनल अँड इंटरनॅशनल बिझनेस. दिस इज अगेन व्हेरी बरिंग इश्यू इन दिस वर्ल्ड. कारण की सगळ्या कंपन्या जर बंद पडू लागल्या तर ऑटोमॅटिक इकडे जर आता आपल्या गोंदिया जिल्ह्याची गोष्ट केली तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एक पुन्हा अफवा उडाली होती की मिठाचा तुटवडा पडतोय. तर लोकांनी अगदी अक्षरशः धावपळ सुरू झाली होती. तर या सगळ्या सप्लाय चेनचा ब्रेक झाला किंवा प्रोडक्ट बंद झालं तर कदाचित याच्यामुळे सुद्धा याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा लॉकडाऊन होतो या सिच्युएशन मध्ये जेव्हा लोकांना घरात कोंबलं जातं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की कोरोना व्हायरस हा काही पहिल्यांदाच नाहीये. याच्या आधी बरेच सारे पेंडॅमिक्स येऊन गेले की ज्याच्यामध्ये जर आपण प्रकर्षाने नावं घेतली तर स्वाईन फ्लू पेंडॅमिक, इबोला पेंडॅमिक, ज्याला आपण H1N1 पेंडॅमिक, असे वेगवेगळी नावं घेता येतील ज्यांच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला स्कूल्स, कॉलेजेस, मार्केट्स, इंडस्ट्रीज किंवा देशच बंद ठेवण्याची पाळी या ठिकाणी येऊ लागलेली होती. आता तिसरी महत्वाची गोष्ट अशी की हे जर सगळे बंद असतील तर सिग्निफिकंट स्लोईंग डाऊन इन दी रेव्हेन्यू ग्रोथ ऑटोमॅटिकली. आणि त्याचा इम्पॅक्ट आपण प्राध्यापक मंडळी आहात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सॅलरी पर्यंत तो पोहोचलो कसा इम्पॅक्ट करतो हे सुद्धा आपल्याला दिसून पडतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची झाली तर भारताचा विकास दर. मी जर मनमोहन सिंगांची गोष्ट केली तर त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं की जीडीपी रेट वॉज नियर अबाउट टू 7 to 8%. But after 2014, the slowing down of the revenue growth we find in this situation. For example, आणि एक जसं आता मी रघुनाथ राजन एक आपल्या भारताचे जे माजी गव्हर्नर होते त्यांनी एक लेटेस्ट मध्ये एक आपली स्पीच दिलेली होती. त्या स्पीच मध्ये ते म्हणतात की भारताचा जर ग्रोथ करायचं असेल तर जे गरीब लोक आहेत,
जे पुअर लोक आहेत त्यांच्या साखळी मजबूत केली पाहिजे, त्यांच्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच कुठे आपले रेव्हेन्यू किंवा ग्राउंड लेवलवर आपल्याला काम करता येईल किंवा अजून काही नेमक्या गोष्टी करता येतील. आणि बाकीच्या साधनांना पुरवठा किंवा त्यांना सप्लाय चेन किंवा त्यांना मदत जर आपण केली तर कदाचित आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे किंवा उत्पादन कदाचित otherwise we suffer a lot in this condition. And the third one is, which is very important in this world or in this situation, because we all are suffering in this category and we are the part of this category. ज्याला मी सोशल या ठिकाणी नाव देतोय की सोशल क्रायसिस और सोशल इम्पॅक्ट. आता सोशल इम्पॅक्ट कसा होतो की सर्व्हिस सेक्टर इज नॉट बिंग एबल टू प्रोव्हाइड देअर प्रॉपर सर्व्हिस. गव्हर्नमेंटने सांगितलं की 5%, कधी कधी तर गव्हर्नमेंटने ऑफिसेस सुद्धा बंद करायला लावले. म्हणजे काय की जी सेवा साखळी होती ती त्या ठिकाणी ब्रेक झालेली आहे. त्यानंतर कॅन्सलेशन और पोस्टमेंट ऑफ लार्ज स्केल स्पोर्ट्स अँड टुर्नामेंट, की जे लोक बऱ्याच दिवसांपासून तयारी करतायत, जगाचे जे ऑलिम्पिक सारखे गेम्स असतील ते सुद्धा या ठिकाणी ब्रेक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अवॉइडिंग द नॅशनल अँड इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग अँड कॅन्सलेशन ऑफ सर्व्हिसेस, की ज्या ठिकाणी जगाच्या इतिहासामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा जवळपास 60 दिवसाच्या वर आपली रेल्वे साधारण वाहतुकीसाठी बंद आहे और प्रवासासाठी बंद आहे. म्हणजे काय की या दरम्यान जी परिस्थिती उद्भवते आहे तिची विदारक दृश्य आपल्याला या ठिकाणी या संदर्भात पाहायला मिळतात. नंतर कदाचित जर आपण वेगळ्या गोष्टीत गेलो तर कल्चरल, सोशल आणि रिलिजियस याचा इम्पॅक्ट आपल्या म्हणजे दिसून पडतो. म्हणजे प्रार्थना स्थळे बंद झाली, मदारसे बंद झाली, मंदिरे बंद झाली, विहारे बंद झाली, धार्मिक कार्यक्रम बंद झाले. आणि ज्या ठिकाणी कल्चरल प्रोग्राम होती किंवा जी संस्कृती होती त्या ठिकाणी तिला ब्रेक लागलाय. कोणी कुठे जाऊ शकत नसल्यामुळे यांचा नक्कीच इफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा जर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची होते की सोशल डिस्टन्सिंग. बरेच लोक याच्यावरही वाद सुरू केला आहे की हा सोशल डिस्टन्सिंग आहे की फिजिकल डिस्टन्सिंग आहे. म्हणजे मला वाटतं जेएनयूची एक प्रोफेसर आहे, मला वाटतं झामिया समथिंग त्याचं नाव आहे, त्यांनी एक पोस्ट केलेली होती आता मधात की त्यांनी एक आर्टिकल पब्लिश केलं होतं की दिस इज नॉट सोशल डिस्टन्सिंग बिकॉज वी आर सोशल अॅनिमल, दिस इज फिजिकल डिस्टन्सिंग. आणि या फिजिकल डिस्टन्सिंग मध्ये आपण सोसायटी पासून किंवा लोकांपासून डिस्टन्स ठेवू शकत नाही. आपण सोशल अॅनिमल म्हणून नेहमी सोशल गॅप जी आहे ती मेंटेन न ठेवता लोकांशी संबंध जुळवून ठेवले पाहिजेत. कारण की आधीच टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण एकमेकांपासून दूर जातो आहोत आणि त्या दरम्यान जर आपण पुन्हा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केली तर कदाचित एकमेकांमध्ये संघर्ष, ज्याला आपण मनस्तापाचा संघर्ष म्हणतो, तो सुद्धा पाहायला मिळू शकतो. मग ते फॅमिलीमध्ये असो, बऱ्याच साऱ्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात की एखादा संक्रमित झालेला व्यक्ती जेव्हा गावाकडे येतो आणि त्याला लोक घरात घेत नाही. एक आत्ता बातमी होती एबीपी माझावर की एक गर्भवती महिला जेव्हा आपल्या घराच्या किंवा जवळ पोहोचते तर लोकांनी तिला अगदी गावाच्या बाजूला एक कुंपण करून बाजूला थांबवून ठेवलं. म्हणजे अशी परिस्थिती या पेंडॅमिकमुळे मानवी जीवनावर काय म्हणतात ती निर्माण झालेली आहे, म्हणाले काय हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट पर्यावरण काय मंत्रालयाद्वारे महाराष्ट्र सरकारने आता 24 तास मुंबई सुरू राहील, पण एक बॉम्ब असल्यासारखाच कोरोनाने काम केलंय. हॉटेल, रेस्टॉरंट्स, रिलिजियस प्लेसेस आर ऑल क्लोज बिकॉज ऑफ दिस कोरोना व्हायरस ऑर द कोविड पेंडॅमिक. आणि नंतर काय की यामध्ये नुसते मॉलच नाही, नुसते थिएटरच नाही, सगळे ज्याला आपण म्हणतो एंटरटेनमेंटचे साधनं सुद्धा या ठिकाणी बंद पडून आहेत. आणि यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणारा जर कोणता ग्रुप असेल तर तो शैक्षणिक क्षेत्र आहे. आणि शैक्षणिक क्षेत्राचं आरोग्य सगळ्यात जास्त बिघडलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. की कारण की ज्या अपेक्षेने लोक त्या क्षेत्रामध्ये काम करतात, परीक्षेची तयारी करतात, आणि ही आता गव्हर्नमेंटने मला वाटतं मार्च महिन्यामध्ये GR काढला की या दरम्यान कोणतीच भरती होणार नाही, कोणतीच नवीन योजना लागू करणार नाही, कोणतीच नवी पदस्थापना होणार नाही किंवा कोणती बदली करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्याचा साईड इफेक्ट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. आता जर मी तुम्हाला एक फॅक्ट जर दाखवायचं झालं तर दिस इज अ न्यूज ऑफ इंडियन एक्सप्रेस which says that
60% Indians suffering from mental health issues during the lockdown survey. आता बघा की या ठिकाणी आधीच मी जर आपण जर थोडं आधीच गोष्ट लक्षात घेतली तर you will find that there are many people, especially the group 16 to 25. This is the group age, or this is the age group which always or regularly visit the psychiatrist. म्हणजे काय की जर तुम्ही जर ऑनलाईन बिनलाईन नावाचा मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हाऊ पीपल आर सफरिंग और हाऊ दे आर ऍडिक्टेड टू द सोशल मीडिया अँड अदर थिंग्स. आणि या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग असो, फिजिकल डिस्टन्सिंग असो, किंवा घरात कोंडल्या जाण्याची भावना असो, एकमेकांपासून दुरावल्या जाण्याची भावना असो, किंवा एकमेकांपासून कम्युनिकेशन ब्रेक झाल्याची भावना असो, त्याच्यामुळे 61% म्हणजे जवळपास 140 किंवा 35 करोड लोकांच्या देशामध्ये मी जर टोटल आकडा घेतला तर 61% म्हणजे जवळपास 50%, जवळपास 70-80 करोड लाखाच्या घरात ही संख्या आपल्याला दिसेल. म्हणजे दिस इज one of the very important effect or the impact of coronavirus on the human life, I think. Then you can find that in lockdown and rise. This is again the second news I found on in the Indian Express on 17th March. This is the news published. Lockdown and rise in domestic violence. म्हणजे जवळपास दिल्लीच्या कोर्टामध्ये बऱ्याच साऱ्या केसेस पेंडिंग आहेत की ज्याच्यामध्ये घरामध्ये व्हायलन्स वाढत आहे, पती पत्नीमध्ये दोघांमध्ये भांडणं सुरू होतात, किंवा अजून काही लोक एकाच जो वावर आहे तो वाढल्यामुळे कदाचित एकमेकांवर भार आल्यामुळे त्यांनी या पद्धतीची कंडिशन या केसेस बाहेर समोर येताना दिसतात. म्हणजे बघा की जर आपण सोशल इम्पॅक्ट नाही तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट सुद्धा याचा सगळ्यात जास्त माणसाच्या जीवनावर पाहायला मिळतो. म्हणजे जर आरोग्याच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, राजकारण सोडू द्या, आपण राजकारणावर बोलणार नाही, पण सायकोलॉजिकल इफेक्ट सगळ्यात जास्त आहे. कारण की जो फोबिया तयार झालाय, आपण ज्याला म्हणतो की कोरोना झालेल्या व्यक्तीपेक्षा कोरोना जो सर्वात जास्त आहे, आणि ही सफरिंग अ लॉट इन दिस कोरोना व्हायरस और इन दिस, म्हणून कदाचित त्याचं पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढलं असावं. याचं कारण सगळ्यात महत्वाचं असू शकतं की त्यामध्ये कम्युनिकेशन, काउन्सिलिंग, लोकांमध्ये काय अज्ञानाची भावना, असे वेगवेगळे कारणे या ठिकाणी असू शकतात. आता बघा आपला दुसरा टॉपिक होता की इम्पॅक्ट ऑफ coronavirus or the COVID-19 on the human being and environment. So let me talk about the second category, which is very important and very positive in this side. जर आपण यांचा विचार केला तर माणसाच्या जीवनावर माणूस म्हणून किंवा सोशल अॅनिमल म्हणून जो प्रभाव त्याला काही का फारसा, पण तोच जर एन्व्हायरमेंट वर बघितला तर इट इज व्हेरी पॉझिटिव्ह अँड इट इज व्हेरी हेल्दी. Result we find. This is the these are the two images. आता या ठिकाणी कोरोनामुळे काय झालं नेमकं की इम्प्रूव्हमेंट क्वालिटी. तुम्ही फेब्रुवारी महिन्यात न्यूजपेपर जर चेक असाल किंवा जे आर्टिकल्स किंवा जे न्यूज आपण पाहतो त्याच्यामध्ये आपण पाहतो की दिल्लीचं किंवा भारत देशातल्या बऱ्याच जवळपास खूप साऱ्या शहरांचा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे त्याला आपण AQI म्हणतो, तो घसरलेला आहे. आणि त्याच्यामुळे जगणं मुश्किल होत आहे. लोक कोरोना न होताच तोंडाला मास्क लावून त्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो अबाउट दी चेंजेस ऑर द व्हेरी वायब्रंट चेंज हॅपन आफ्टर और ड्युरिंग दिस लॉकडाऊन पिरियड. की ज्या गोष्टीसाठी त्या ज्याला आपण UN प्रोग्राम राबवते आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन राबवते आहे, किंवा अजून वेगवेगळ्या संस्था ऑर्गनायझेशन त्याच्यासाठी काम करतायत, पर्यावरण संस्था काम करतायत. या गोष्टी त्यांनी कित्येक वर्ष करू न शकले त्या गोष्टी या 60 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस इज द व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इन दिस ऑन दी अर्थ और द एन्व्हायरमेंट. आता बघा की दिस इज सेज दॅट की अकॉर्डिंग टू वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम in February, India was home to 6 out of 10 out of the world's polluted cities. So
Delhi or the Delhi was one of the topmost city, as we can see. Then you can talk about the various pictures taken by the NASA. NASA आपल्याला माहिती आहे अमेरिकन रिसर्च इन्स्टिट्यूट की ज्याच्यामध्ये त्याने लॉकडाऊनच्या अगदी आधी किंवा त्या दरम्यान एक सर्वे केला, त्याने ज्या सॅटेलाइट इमेजेस घेतल्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इंडियाज एअर पोल्युशन ड्रॉप टू 20 years low. This is very important thing to know about this air pollution or the result of or the outcome of corona virus. And according to the Washington Post, a very popular newspaper in the American world, air pollution in New Delhi dropped by almost 60% within just a few days of the beginning of the lockdown. So you can see these two images. So there was a smoke, fog, various things we can find in the first picture, and in the second picture you can find that. So these are the dates that I have mentioned. You can see this. The first image was taken on November 1st, 2019, and the second image, which is very clear and free from all this smoke and fogs, it was taken on April 20, 2020. Again, you can talk about भारत सरकारने आपल्याला माहिती आहे की एक सफर नावाची संस्था आहे की ज्याचं उद्घाटन राज्यवर्धन सिंग राठोड जेव्हा मंत्री होते त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि या संस्थेला एक जबाबदारी दिली गेली आहे की लेट मी टेल यू द फुल फॉर्म. यू कॅन सी सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे जर तुम्ही पाहिलं सकाळची एकदम टाइम घेऊन टाकलेली आहे, आजच्या दिवसाचं सकाळी 7 वाजता घेतलेली ही रिपोर्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला की एअर क्वालिटी इंडेक्स ऑफ दीज 4 cities इज व्हेरी satisfactory or very good. You can say they can live or can live very easy. म्हणजे बघा की एअर क्वालिटी इंडेक्स जर घसरला तर कदाचित माणसाच्या आयुष्यात ऑटोमॅटिक परिणाम होतो, पण या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. या निमित्ताने पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट, अजून पुन्हा एक गोष्ट पाहू. एक जिओस्पॅटिकल वर्ल्ड नावाची एक साईट आहे जी वेगवेगळे आर्टिकल्स, वेगवेगळे ब्लॉग्स, वेगवेगळे पब्लिकेशन्स चालवते आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी काही ऑब्झर्वेशन फाइंड आउट केले आहे. पहिलं म्हणता येते की द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ज्याला आपण NGT इन शॉर्ट मध्ये म्हणतो, India's almost confirmed the nationwide lockdown improved the air quality. So these are the 3 observations I have posted in this slide. You can see several major cities like New Delhi, Kolkata, Mumbai, Bangalore, Chennai have witnessed a fall in the quality index. आपण जर नागपूरचा, चंद्रपूरचा, इकडे अकोला, अमरावती, विदर्भाचा जर विचार केला तर त्यामध्ये सुद्धा बरीच सारी सुधारणा, बरीच सारी काय डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतो किंवा बरेच सारा सुधार एअर क्वालिटी मध्ये आपल्याला दिसून येतो. पुन्हा जर आपण दुसऱ्या पोल्युशन किंवा दुसऱ्या सुधारणेकडे जाऊ किंवा दुसऱ्या पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कडे जाऊ, सो दिस इज इम्प्रुव्हमेंट इन वॉटर क्वालिटी. हे चित्र आहेत गंगा नदीचे, त्या नदीवर यमुना नदीचे, की ज्या यमुना नदीवर इतकं सारं कंपनीज बसलेल्या आहेत, इतक्या साऱ्या फॅक्टरीज बसल्या आहेत. आणि हा पहिला फोटो मार्च 21, 2008 ला 18 ला घेतलेला होता. आणि हाच परिसर जेव्हा आपण 2020 मध्ये पाहतो, so because of lockdown, because of this quarantine and the all this situation or the various provisions made by the government or the Indian Environmental Ministry or the other things, so you can find the positive changes in the environment. So this is again very important thing to know or to point out. तिसरी महत्वाची गोष्ट एक मला थोडं सर्च करताना आढळली की कोलकाताच्या जे काही घाट्स आहेत त्याच्यावर डॉल्फिन नावाचा मासा आढळला आहे. ऍक्च्युली डॉल्फिन इज नॉट you cannot find its presence in Indian continent or Indian bays of Bengal or Arabian seas. So this is again the positive impact, or this is a very positive situation we find in this
कोरोना व्हायरस लॉकडाऊन. दुसरी महत्वाची गोष्ट, जर नवी मुंबई जर भाग घेतला तर नवी मुंबईमध्ये पनवेल हा जो परिसर आहे त्यामध्ये जवळपास 10,000 फ्लेमिंगोज इन्क्रीज झाल्याची घटना या दरम्यान नोंदवली गेलेली आहे. तर या सारख्या बदलांमुळे जर आपण तर माणसांच्या तुलनेमध्ये निसर्गावर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसून पडतो. चला गंगेकडे. भारत सरकारने नमामि गंगे नावाची योजना काढली होती 2014 आणि त्याच्यावर जवळपास 20,000 करोडचा बजेट अलॉट केलेला होता. तर त्या दरम्यान म्हणजे त्यांच्या वतीने केलेल्या सुधारणांच्या पेक्षा या 60 कोविड-19 लॉकडाऊनच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर हा जो हरिद्वारचा फोटो मी इथे पेस्ट केलेला आहे त्याचं असं ऑब्झर्वेशन की फिट टू और fit for drinking water, or you can use that water for the drinking purpose. And this is the second image that which says that towards clean Ganga. Pre-lockdown period मध्ये जर जो DO ज्याला आपण dissolved oxygen प्रमाण म्हणतो, DOD चं प्रमाण म्हणतो किंवा fecal count of FCC म्हणतो त्याचं प्रमाण आणि लॉकडाऊन मधलं प्रमाण हे जर आपण पाहिलं तर बराच सारा फरक आपल्याला दिसून पडतो. तर यासारखे बदल प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी जाणवतात. तर याबाबत एक IIT चे प्रोफेसर ज्याला आपण PK मिश्रा IIT बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या संदर्भात काम करतायत आणि त्यांनी एक आपलं स्टेटमेंट दिलेलं होतं की lockdown was imposed on 25th March 2020 and within 10 days sign of improvement in water quality started surfacing. So this is again notable thing we should take in note. According to the real time water monitoring data of the upon pollution or central pollution control board, out of the 36 monitoring units placed at various points of Ganga river, the water quality around 27 points was found suitable for bathing and propagation of wildlife and fisheries. So this is the very important observation by the PK Mishra, professor of chemical engineering at IIT Banaras University. जर मी जगाचा विचार केला, मी काही ठळक उदाहरणे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय. जर साऊथ नागपूरच्या सोनेगावच्या जवळपासची एक बातमी ऐकली होती की त्या ठिकाणी बरेचसे मोर्स रस्त्यावर पिकअप जे आहे मोर जे आहे ते रस्ते. तशी घटना साऊथ आफ्रिकेच्या जंगलातली आहे ज्याला आपण रिचर्ड सौरी नॅशनल पार्कची आहे की ज्या ठिकाणी टायगर्स किंवा लॉयन जे आहेत ते रस्त्यावर येऊन आराम करताना आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीचा ह्युमन डिस्टर्बन्स नसलेल्या काळामध्ये आपल्याला हा जो वाईल्ड लाईफ मध्ये प्राण्यांच्या संदर्भात किंवा एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला जो फरक जाणवतोय तो अतिशय वाखाणण्यासारखा. आता तुम्ही जर एनर्जी कन्झम्पशनच्या बाबतीत जर आपण बोललं त्याचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट एन्व्हायरमेंटची आहे तर एक एनर्जी वर्ल्ड नावाचं साईट आहे किंवा त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो त्या न्यूजपेपर मध्ये पाहू शकतो एक न्यूज पब्लिश झालेली होती की ज्याच्यामध्ये पाहण्यात आलं सर्वेक्षणात निदर्शनात आलं की इंडियाज एप्रिल ऑइल डिमांड एक्सपेक्टेड टू फॉल 50%. 2020 ऑइल डिमांड टू फॉल 7%. यू कॅन सी. जर आपण म्हणजे असं बोललं जातं मी एकदा म्हणजे जर आपण त्याला इंडियन बोलायचं झालं तर जगाच्या मागणीचा जर विचार केला तर एक फुटबॉल मैदान जे असतं तेवढं जे असतं तेवढं ऑइल किंवा क्रूड ऑइल जगाला एका वर्षात लागतं असं बोललं जातं. त्याच्यात किती सत्य आहे तर या ठिकाणी जवळपास सगळी वाहतूक सगळी ट्रान्सपोर्ट सिस्टम बंद असल्यामुळे भारताच्या ऑइल आयातीवर त्याचा नक्की परिणाम झालाय आणि त्याच्या वापरावर सुद्धा परिणाम झालाय. ऑटोमॅटिकली द डायरेक्ट इम्पॅक्ट और द डायरेक्ट रिझल्ट यू कॅन फाइंड इन द प्युरिटी ऑफ एन्व्हायरमेंट. So this is all about my presentation. I hope that you have, I have tried my best to present my topic on the Environment Day, and I once again congratulate all the participants or thank you
to the team of NPW College for giving me an opportunity to present my topic. Again, I would like to thank all the participants, and I hope that then as I am a teacher of English literature, William Butler Yeats, one of the very important Nobel laureate of Ireland, he said in his poem Second Coming, he said that, or the first four lines of his poem were, turning, turning in the widening gyre, he says, turning, turning in the widening gyre, the falcon cannot hear the falconer, things fall apart but center cannot hold, mere anarchy is loosened upon the world. तर या ठिकाणी जर मी विचार केला तर फाल्कन अँड फाल्कनर, सो कोरोना व्हायरस इज अ फाल्कन अँड वी आर दी फाल्कनर्स. आणि म्हणजे ज्याला आपण की शिकार करणारा आहे आणि शिकार करणारा समोर आहे पण तो आपल्याला दिसू शकत नाही, अगदी तशीच अवस्था जशी काही कोरोना व्हायरसची झाली आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट द होल कंडिशन ऑर द एंटायर वर्ल्ड इज सफरिंग इन दॅट सिच्युएशन. आणि अगदी शेवटच्या लाईन मध्ये जसं म्हणतोय की थिंग्स फॉल अपार्ट बट सेंटर कॅनॉट होल्ड. या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत आणि या ठिकाणी सगळ्यात जबाबदारीची भूमिका आपल्याला घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण एक सेंटेन्स त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा की व्हॉट डाऊ द लॉस्ट द फील्ड बी लॉस्ट, ऑल इज नॉट लॉस्ट, द अनकॉन्करेबल विल. तर सगळंच काही संपलेलं नाहीये, हे फक्त मैदान हरलेली गोष्ट आहे किंवा मैदान हरलेलं, आपण आपलं आयुष्य हरलेलं नाहीये. या पॉझिटिव्ह सोबत मी थांबतो आणि माझ्या शब्दांना विराम देतोय. सो थँक्यू वन्स अगेन. गणेश सर. ओके सर, ओके, थँक्यू व्हेरी मच सर, नाईस इन्फॉर्मेशन. आपल्याला या वेबिनार मध्ये लक्ष्मीकांत कापगते सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि सुंदर असं प्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच या प्रेझेंटेशनचा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना उपयोग होईल. या ठिकाणी आपण जो हा वेबिनार आयोजित केलेला आहे, या वेबिनार मध्ये आपले दुसरे रिसोर्स पर्सन होते डॉक्टर कुदनार सर. तर काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते या ठिकाणी जॉईन होऊ शकले नाही, परंतु त्यांनी आपली पीपीटी या ठिकाणी सेंड केलेली आहे. तर मी त्या पीपीटीचा थोडक्यात उल्लेख तुमच्या समोर करणार आहोत. तर या ठिकाणी आज पर्यावरण दिन या निमित्त हा वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला होता. या वेबिनार प्रसंगी आपल्याला दुसरे रिसोर्स पर्सन लाभलेले होते, ते डॉक्टर कुदनार सर. तर डॉक्टर कुदनार सर यांनी आपल्याला विशिष्ट प्रकारचे जे काही मार्गदर्शन आहे, भौगोलिक मार्गदर्शन पर्यावरणासंबंधी, त्यांनी ह्या पीपीटीच्या माध्यमातून केलेले आहे. तर हे त्यांची पीपीटी आहे. डॉक्टर कुदनार सर, त्यांचं एज्युकेशन आहे MA BEd, सेटनेल्स, PhD, MBA, असिस्टंट प्रोफेसर CJ पटेल कॉलेज, तिरोडा, डिस्ट्रिक्ट गोंदिया. सरांचं नॅशनल इंटरनॅशनल 20 पेपर पब्लिश झालेले आहेत आणि त्यांचे एक पुस्तक पण त्यांनी क्लायमेटॉलॉजीवर लिहिलेलं आहे. त्यांचा एक विषय होता की टॉपिक आहे इंडियन क्लायमेट अँड एन्व्हायरमेंटल चेंज. आजच्या प्रसंगी या विषयावर ते आपल्यासोबत हितगुज करणार होते, मार्गदर्शन करणार होते. त्यांची एक धावती पीपीटी तुमच्या समोर मी प्रेझेंट करणार आहोत. त्यांनी विशिष्ट भारतातील जे काही हवामान आहे आणि बदलते पर्यावरण या संदर्भात आपल्या समोर ते प्रेझेंट करणार होते. विशिष्ट त्यांनी भौगोलिक क्लायमेट घेतलेले आहेत, क्लायमेट डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, फॅक्टर अफेक्टिंग क्लायमेट इंडिया, रिदम ऑफ स्कोर, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, चेंज क्लायमेट, यांच्या माध्यमातून ते प्रेझेंट करणार होते. त्यांची एक धावती पीपीटी मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहोत. डिस्टन्स फ्रॉम सी हा एक मॅप केलाय त्यांनी की पर्यावरणाबद्दल
पर्यावरण सेन्स कशा प्रकारचा होत आहे आणि जागतिक तापमान कशा प्रकारचे वाढत आहे ते या पीपीटीच्या माध्यमातून ते वर्णन करणार आहोत. मी पार्टिसिपंटना विनंती करतो की हे जे पीपीटी आहे हे नेक्स्ट वेबिनार मध्ये सरांच्याच पद्धतीने आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मी सरांना पुन्हा एकदा आमंत्रित करणार या वेबिनार मध्ये आणि त्यांची जी काही पीपीटी आहे त्यांचं प्रेझेंटेशन आहे त्यांच्याच माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या या वेबिनार प्रसंगी आम्हाला लाभलेले जे काही रिसोर्स पर्सन आहेत त्यांचा आभार मानण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर खाडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पार्टिसिपंटचे सर्वांचे स्वागत करावं. डॉक्टर खाडे मॅडम. हॅलो. 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 हां. ओके 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 ओके. हो. हॅलो. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे. जस्ट मिनिट. हॅलो. हॅलो. हा मॅडम. सर येतोय आवाज? हो हो येत आहे. नमस्कार सर्वांना. स्वर्गीय निर्धन पाटील वाघाळे महाविद्यालय लाखनी येथील भूगोलशास्त्र विभागातर्फे आज 5 जून 2020 ला पर्यावरण दिनानिमित्त द इम्पॅक्ट ऑफ COVID-19 पॅन्डेमिक ऑफ ह्युमन बीइंग अँड एन्व्हायरमेंट या विषयावर आम्ही वेबिनार आयोजित केलेला होता. आज पर्यावरण दिन त्यानिमित्ताने मी एक म्हणू इच्छिते, संकल्प नव्हे कृती करूया, वसुंधराला वाचविण्यासाठी कटिबद्ध होऊया. या उक्तीप्रमाणे आज आम्ही आमचा वेबिनार आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्राध्यापक लक्ष्मीकांत कापगते सर, SSJ कॉलेज अर्जुनी मोरगाव अर्जुनी, या सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DS कडव सर यांनी या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभारी आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भूगोलशास्त्र विभागाचे प्राध्यापक गणेश कापसे सर यांचे मी स्पेशली आभार मानते. त्यांनी इतका उत्तम कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे. त्यामुळे सर तुमचं पुन्हा एकदा आभार मानते. तसेच आपण सर्वांनी या कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी जे सहकार्य केले आणि आपलं नाव नोंदवलं याच्यासाठी मी आपणा सर्वांची आभारी आहे. या पद्धतीनेच आम्ही हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो. धन्यवाद. ओके मॅडम, धन्यवाद. सर्वांना माझ्या भूगोल विभागातर्फे आणि महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि घरीच राहा, सेफ राहा अशी एक तुमच्याकडून अपेक्षा करतो. कारण की वैश्विक महामारी चालू आहे. या वैश्विक महामारीमध्ये आणि जागतिक पर्यावरण हा दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. या दिनानिमित्त वेबिनार आयोजित केलेला आहे. तर मी पुन्हा एकदा आमच्या संस्थेचे संस्थापक विलास वाघाळे सर तसेच सचिव कुकडे सर यांनी सुद्धा आम्हाला या वेबिनार मध्ये सहमती दिली घेण्यास त्यांचे मी सुद्धा आभार मानतो. या ठिकाणी सर्व पार्टिसिपंटचे सुद्धा पुन्हा आभार मानतो. आणि एक तुम्हाला संदेश देतो की टेक केअर ऑफ द अर्थ अँड सी विल टेक केअर ऑफ यू. म्हणजे पृथ्वीचे रक्षण कराल तर ती तुमचे सुद्धा रक्षण करेल. आणि पर्यावरण बचाव, धरती को स्वर्ग सा सुंदर बनाव असा एक संदेश देऊन पर्यावरण वाचवा आणि स्वतःचे प्राण वाचवा आणि इतरांचे प्राण वाचवा हा एक संदेश देऊन मी आजचा हा वेबिनार या ठिकाणी संपवित आहोत.
सर्वांचा अभिप्राय आहे मला की आजच्या हा वेबिनार आणि आमचे रिसोर्स पर्सन बद्दल आपले मत व्यक्त करावे. चॅटिंगच्या माध्यमातून किंवा मी काही लोकांचे अनम्यूट झालेले माईक आहे ते म्यूट करतो आणि त्यांनी आम्हाला थोडक्यात फीडबॅक सांगावा. दिनेश इंगडे सर. हॅलो हॅलो नमस्कार सर. हॅलो इंगडे सर. हॅलो 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 दिनेश इंगडे सर नमस्कार. नांदेडवरून आपल्यासोबत या ठिकाणी आपल्या या वेबिनारला जोडलेले आहे. तर थोडासा फीडबॅक घ्या किंवा थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा या विषयावर. हॅलो तर ते अनम्यूट आहेत, त्यांना म्यूट करा सर. ओके ओके चालू आहे मॅडम. वेट करा. नाही ते अनम्यूट आहेत सर. हॅलो हॅलो हा सर. हो ओके ओके चालू आहे ते. हो हो हॅलो हॅलो हा सर. काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे त्या ठिकाणी. हॅलो 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 हा पराग सर. हेडाव सर. हा नमस्कार सर. बोला. नमस्कार. बढिया. खूप सुंदर, अतिशय सुंदर. आवाज येतोय सर? हो आवाज येत आहे सर. बोला सर बोला. अच्छा. सर्वांचं अभिनंदन. सर्वप्रथम आपल्या संस्थेचं, आपल्या प्राचार्यांचं आणि तुमचं सुद्धा, तुमच्या सगळ्या टीमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आहे. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आज तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलेला आणि उपक्रम सादर केलेला आहे. आणि त्यातल्या त्यात लक्ष्मीकांत सरांचं जे वेबिनार होतं ते अतिशय सुंदर झालेलं आहे आणि सर्वांना शुभेच्छा देतो आहे मी. आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं तुम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सगळेजण तुम्ही लोकांनी अतिशय टीमवर्क चांगलं सुंदर केलेलं आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे आणि मी थांबवतो. ओके सर. थँक्यू व्हेरी मच सर. इंगडे सर. हॅलो हा सर. नमस्कार सर. सर नांदेडवरून आपल्या या वेबिनारला जॉईन झालेले आहेत. आपल्याला फीडबॅक सांगत आहेत सर. ओके सर चालू करा सर. हॅलो
हॅलो. हॅलो. हो सर, ऍक्च्युली प्रॉब्लेम अच्छा, नेटचा प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम. ओके ओके सर. सध्या तुमचा व्हिडिओ मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. ओके सर, थँक्यू सर. सर, अतिशय चांगल्या प्रकारे आपण या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि या वेबिनार दरम्यान आपले जे आजचे वक्ते होते त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपण अशाच प्रकारे फक्त ठिकाणी संदर्भात जे मार्गदर्शन होणार होतं ते झालं नाही. ते जर झालं तर आशा करतो की ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर. हॅलो. हा, गोडे सर. हा, नमस्कार सर. कापसे सर. हा 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 हा. आजच्या या पर्यावरण दिनी तुम्ही जे आपल्या वेबिनारचे जे आयोजन केले त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मी स्वागत करतो. आणि छान पद्धतीने या ठिकाणी कापगते सरांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहेत. त्याबद्दल मी सरांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो. सरांचं सुद्धा छान असं मार्गदर्शन सरांनी केलं आणि अशाच प्रकारचे वेबिनार किंवा सेमिनारचे आयोजन वेबिनारच्या माध्यमातून पुढे सुद्धा व्हावेत आपल्या पर्यावरण विषयाला अनुसरून. धन्यवाद सर. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. या वेबिनार मध्ये गोडे सर हे आरमोरी गोंडवाना विद्यापीठातून जॉईन झाले होते आपल्याला. त्यांनी सुद्धा आपले या ठिकाणी मत व्यक्त केलेले. धन्यवाद सर. तुमचे पण धन्यवाद सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅलो. ओके सर, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की हा आमचा वेबिनार चांगल्या प्रकारे तुम्ही ऐकून घेतलं. मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि भूगोल विभागाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार इथं पूर्णपणे संपवतो आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. ओके ओके सर. ओके बाय. ओके बाय.